श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. राधा राधा सौरभ, अरे किती वेळ आहे. सॉरी म्हणलं ना फोनवर, का तो उठा भाषा काढू. अरे नाही, तसं नाही. आपल्यामुळे पाटील काकूंना त्रास नको ना म्हणून. तू बघितलंस का इतक्या कमी वेळामध्ये किती छान जेवण बनवलंय त्यांनी. वा, काय सुगंध येतोय. काही म्हणा, पाटील काकू म्हणजे कमाल आहेत. हातात जादू आहे, जादू. एवढं काही नकोय हा कौतुक करायला, रोजच काम आहे माझं ते. राधा, वरणही तयार झालेलं आहे. हा काकू, पण सौरभ म्हणाला ते खरंय. तुमच्या हातात जादू आहे. तुम्ही शिकवाल मला असं जेवण बनवायला? अगं एवढं काय त्याच्यात. तू सुद्धा अगदी 2 दिवसात उत्तम सुगरण होशील बघ. आणि खरं सांगू, नवऱ्याला जिंकण्याचा मार्ग ना त्याच्या पोटामधूनच जातो. बरं चल, आपण बोलत काय बसलो. त्याने सगळी भाजी आणली आहे ना, त्याच्या आवडीचे आपण त्याला उत्तम हक्का नूडल्स बनवून देऊया. आणि हे बघ, आता मी तुला सांगणार आणि तू करायचे, कळलं? ओके. सौरभ, काय झालं? काय काही नाही, नूडल्स आता तू करणार ना, त्या संकल्पनेनेच आधी म्हणलं. नाही हा सौरभ, अजिबात नाही. आज राधा जे नूडल्स करेल ना, त्याची चव आयुष्यभर लक्षात राहणार आहे तुझ्या. चॅलेंज आहे माझं. अगदी लिहून ठेव. चला ये. त्यात श्वास सावयाचा. बरं बघू, आणि इथे काय भाजी ठेवलंय? आणली इथे ठेव, त्यांनी? इथे ठेव, इथे बघू, इथे ठेव. बघू ते काय काय आणलंय. केवढ्या भाज्या आणल्यात, काय काय आणलं काय माहिती. होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी काकू द्या, मीच कापते. नवऱ्यावर प्रेम आहे म्हणजे करायलाच हवं स्वतः. बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी. डोळ्यात पाणी येतंय. मग म्हणून हा कांदा असा वर ठेवायचा साल, म्हणजे मग लक्ष समोर राहतं आणि तिथेही बघायचं, तिथेही कापायचं. सांजवेळी दीपराग चांदणीला हलकी जाग, आठवण त्याची येता मोहरावी सारी बाग, सजे डोळ्यात पहाट विजे, चंद्रही मिठीत नवी पावलाची वाट, जरा कळा ओंजळीत तारी, तोरण उन्हाचे देती नभही इशारे, पक्षी फिरून मनाचा शोधे आभाळी किनारे, चांदण सुंदरी लाजरी शुभ्र मेघापरी. छान झाले असतील ना? मस्त चॅलेंज आहे. सरळ उठ. अरे अरे कसा याला. अरे यावली, आता अचानक. अगं असं अचानक आलं नसतं तर सरप्राईज करायला असतं त्यामध्ये.
म्हणून असं घुसलो डायरेक्ट घरामध्ये. ऍक्च्युली काय आहे ना, आम्ही सगळे कट्ट्यावर बसलो होतो, पण आम्ही तुम्हाला दोघांना खूप मिस केलं. म्हटलं चलो अभी टाइम देखने का नाही, कुछ भी टाइम हो, जाने का और ये नए नए कपल को त्रास देने का. फॅन्टास्टिक. तुला कशाला लागते इन्व्हिटेशन यार? आपलंच घर नाही का? अगदी बरोबर आहे. मला कशाला लागते इन्व्हिटेशन? घरातलाच आहे, म्हणून आलो तुम्हाला त्रास द्यायला इथे. आम्हाला कसला त्रास आहे? नाही करा. हो ना. अरे वा, म्हणजे मी एकदम योग्य वेळेवर आलो दिसतोय. एकदम खाण्याच्या वगैरे. इट्स डिनर टाइम बॉस. तयारी बसलीस काय? चल आपण ग्लास घेऊन ये. काढा कोल्ड्रिंक काढा. चलो पार्टी. म्हणजे राधा आणि सौरभ राधाच्या खारच्या फ्लॅटवर राहतात. केदार, कसला विचार करतोयस? घरवळ ना. तुम्हाला नवला वाटेल ऐकून, पण मी सौरभ बद्दल विचार करतोय. वा, म्हणजे तो माझ्याशी वादावादी करायचा, तो छळायचा, मला मारामारी करायचा, पण माझ्यावर खूप जीव आहे त्याचा. माझ्या मनातल्या कॉम्प्लिकेशन्समुळे मीच खूप वाईट वागलो. अरे तुझं तुला कळलंय ना, मग झालं तर. आणि राधा आणि सौरभ दोघंही जेव्हा लग्नानंतर इथे आले तेव्हा त्यांच्याशी तू किती चांगला वागलास. सोपं नव्हतं ते, आणि त्याचा परिणाम बघ किती चांगला झाला. मधू सुद्धा आता तुझ्याशी किती चांगला वागतोय, हो ना? हो ना. काही काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित आहे. ये चले लाल मन्या बघतोय काय? उठ चले, टेबल घे पुढे, जागा कर आपल्याला. साईड सब कुछ भावा. अगं बघते काय? आण ना लवकर ग्लास, इकडे उशीर झाला. एक तर घे रे, घे कोल्ड्रिंक घे पटकन. राधा, काकू, मी तर हे सौरभसाठी केलं होतं, त्याची आवडती डिश. पण हे सगळे अचानक आले, आता मला कळत नाही मी काय करू. अगं काळजी नको करूस, हे बाजूला ठेवून दे झाकून. बाकीचा स्वयंपाक आहे ना हा सगळा, तो त्यांना वाढ, आणि मग हे तुम्ही नंतर खा. हे त्यालाच दे, त्याच्यासाठी केलंयस ना, मग त्यालाच ठेव. चल निघो. हो काकू, आणि सॉरी तुम्हाला इतका त्रास दिला म्हणून. असू दे ग, होतं असं कधी कधी. पण राधा एक सांगू, वाईट वाटून घेऊ नकोस. पण या सगळ्या मित्रांचं असं वेळी अवेळी येणं आहे ना, हे तुलाच थांबवायला हवं, नाहीतर त्याचा नंतर तुलाच त्रास होईल ग. काळजी करू नकोस. निघो. चल.
राधाचा फोन आणि तुला? मला नाही हो, यशच्या मोबाईलवर फोन आला होता. यश गेला होता आंघोळीला, नेमका मीच फोन उचलला. काय काय म्हणाली ती? कशासाठी फोन केला होता? तिला आपल्या सौरभची आवडती डिश कोणती हे विचारायचं होतं. म्हणजे तिला सरप्राईज द्यायचं होतं सौरभला, स्वतः ती डिश बनवून. मग ही आनंदाचीच गोष्ट आहे की. हो ना, मलाही खूप मजा आली. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगू, मी ते आपलं ठरल्याप्रमाणे रिसॉर्टचं बुकिंग करायला गेलो होतो ना, हो. तिथून ते बुकिंग करून बाहेर पडलो तर मला सौरभ दिसला. हो, हातात पिशव्या वगैरे होत्या, सामान घेऊन चालला होता. घरची कामं करतो हल्ली. अरे पण मग तू बोललास का त्याच्याशी? नाही हो, मी आवरलं स्वतःला. आणि खरं सांगू तर माझं धाडसच नाही झालं. पण मला खूप उत्सुकता होती ते दोघं कुठे राहतात हे पाहण्याची. मग मला पहिल्यांदा वाटलं ते डॉक्टर सई प्रधानांच्या घरात राहत असतील. ते राधाच्या खारच्या फ्लॅटवर राहतात. राधाच्या खारच्या फ्लॅटवर? म्हणजे राधाचा स्वतःचा फ्लॅट आहे? ऑफकोर्स. अरे मग चांगलंच आहे की, त्यांचे सगळेच प्रश्न मिटले. नाही पण घर कसं चालवायचं माहित नाही हो दोघांना. खूप अडचणींना तोंड द्यायला लागणार दोघांनाही. इथे असते तर टेन्शन नव्हतं. मनात असूनही आपण त्यांना काही हेल्प करू शकणार नाही. कारण सीमाबाईंनी इथे हट्टाला पेटली ना. मी रंजूला म्हटलंय, मार्कंडला सांग आम्ही खंडाळ्याला येऊ, त्यावेळी सीमाचं मन वळवण्याचा प्रयत्न करू. आम्ही म्हणजे आपण सगळे जातोय खंडाळ्याला? अरे म्हणजे म्हणायचं रे, कदाचित ते दोघेही तिकडे एकत्र राहिले की त्यांची डोकी थंड होतील आणि सीमाचं मनही विरघळायला लागेल ना. मग सगळं काही व्यवस्थित होईल. कसं? खरंय, ते दोघंच सगळं नीट करू शकतात आता. हो, पण ते दोघे नीट झाले तर. हो ना. आणि म्हणून तर आपण तो खंडाळ्याचा घाट घातला. अरे मी विसरलो, मी कॉफी घेऊन येतो. जा, जा, जा. जा, मस्त करून आण. हा. राधा मावली राधा, राधा मावली राधा. जाऊ दे, त्याच्यासाठी बनवलेला हक्का नूडल्स मी टाकून देते. इथे काय करतेस? तुला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे? पती हूं तुम्हारा, मलाच करायचंय. पती? मेरे प्रिय, मुझे बताओ वो हाका नूडल्स किसने बनाए हैं? तुम्हारी सासू माने. मला वाटलं तू बनवले. खरं सांग, तुझी पहिली डिश आहे ना माझ्यासाठी बनवली? तुला काय करायचंय? तू जा ना, तुझ्या मित्रांबरोबर एन्जॉय कर ना. तू चायनीज ऑर्डर केलंयस ना, गो गो एन्जॉय विथ देम. शी, हे काय हाका नूडल्स आहेत? ओय हॅलो. ओय ओय ओय, सॉरी 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 यार, गंमत करत होतो, मस्करी केली. खूप छान झाले, अप्रतिम झालेत, एकदम वरचा क्लास दर्जा. खूप छान टेस्ट आहे यार, कमाल झाले. सिरियसली मला जाम भूक लागली. वाव, अप्रतिम. मग मग मगाशी कशाला चिडवलंस मला? राधा, खरंच खूप छान झालं. आय लव्ह यू. आणि तू एवढं दमून आलीस तरी माझ्यासाठी बनवलीस. लव्ह यू. आणि काय आहे ना,
मी ते मगाशी खाल्ले नाहीत कारण मला कोणाबरोबर शेअर करायचे नव्हते, म्हणून ते चायनीज फूड ऑर्डर. दिस इज लवली. बरं एक मिनिट धर, खा जरा, खा खा. हाक्का नूडल्स मध्ये गुळ घालतात? गुळ? व्हॉट नॉनसेन्स. मग हाक्का नूडल्स एवढे गोड कसे काय? गोड? तुम्हारे प्यार की मिठाई उसमें गिर गई है मेरे हाका. I mean हाका. खरंच छान. वा. अरे देवा, हे असं सगळं अजून राहिलंय. सौरभ, ए सौरभ, उठ रे. सौरभ उठ, उठ, चल उठ उठ उठ. सौरभ, ऐकतोयस का माझं? केवढा पसारा आहे ना हा खरंच. सौरभ, सौरभ उठ उठ, चल चल चल, मला हॉस्पिटलमध्ये जायचंय. उठतोयस ना? काय आणि हा पसारा रे सौरभ? सौरभ, ए बाळा, सौरभ, ए सौरभ, सौरभ. उठ ना रे. बरं ऐक, मी काकूंकडनं दडपे पोहे शिकलीये. मी तुझ्यासाठी करून ठेवलेत. उठ, खाऊन घे आणि मग मला फोन कर. निघते मी. नको ना प्लीज यार, मला घरी कंटाळा. नको ना सौरभ, अरे तुझ्या करिअर बद्दल पण आता डिसाईड करायचं आपल्याला. हा, ते आज करू ना. नाही, ऍप्टिट्यूड टेस्ट द्यायची आणि 2-3 दिवसात कोर्सेस पण डिसाईड करायचे. प्लीज ना, नको ना. उठ रे राजा, उठ, मला निघाला. प्लीज नको जाऊ, प्लीज ना. चल उठ, मी निघते. बाय.